28व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत। या ठिकाणी श्रीनगर समाजसेवा संघाच्या माध्यमातून श्रीनगर भागामध्ये आम्ही नवरात्री, दहीहंडी, गणेशोत्सव तसंच मुलांना वाटपाच्या वस्तू, गरिबांना अन्नदान अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवतो। त्याचप्रमाणे असंख्य भक्तगण या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने बाप्पाचं दर्शन या ठिकाणी घेतात। कालच काही मीडियामध्ये भक्तांच्या बरोबर वेगळ्या प्रकारचा व्यवहार केला जातो अशा कार्यकर्त्यांच्या तक्रार या ठिकाणी दाखवली होती, परंतु आमचं मंडळ गेले 28 वर्ष शिस्तबद्ध रीत्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना प्रथम प्राधान्य, महिलांना वेगळं मिळले नाही अशा प्रकारचं या ठिकाणी शिस्तबद्ध अशी दर्शन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो। मी मंडळाचा कार्यकर्ता या नात्याने सर्व मंडळांना आवाहन करेल, जे भक्तगण आपल्या गणेश दर्शनासाठी या ठिकाणी येतात त्यांचा सन्मान, त्यांची भक्तीचा एहसास करून त्यांना सन्मान देणे फार गरजेचं आहे आणि त्याची काळजी आपण घ्यावं, जेणेकरून या तमाम महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या मंडळाच्या आयोजित गणेशोत्सवाला काळिंबा लागणार नाही, उलट चांगल्या प्रकारे सर्वांना दर्शन मिळेल आणि त्यांची भक्ती कायम राहील अशा प्रकारचे एक चित्र निर्माण होईल एवढंच या ठिकाणी सांगेन। आणि मी आमच्या या गणपती बाप्पाच्या वतीने आपल्या सर्वांना सुख, शांती आणि ऐश्वर प्राप्त हो अशी गणपती बाप्पाकडे आम्ही एक प्रार्थना करतो। एक्सप्रेस या मास मीडियामध्ये प्रत्येक येणाऱ्या नवीन टेक्नॉलॉजीला प्राधान्य देतो आहे आणि त्याचप्रमाणे आता यूट्यूब आणि अन्य ठिकाणी ट्विटरसारख्या पण ठिकाणी शेअर घेत आहेत। मी माझ्या वतीने आणि माझ्या पक्षाच्या वतीने मी जुने एक्सप्रेसला शुभेच्छा देतो। अशाच प्रकारचं कार्य करून लोकांपर्यंत सर्व प्रकारची चांगली कामं पोहोचावीत अशी या ठिकाणी